काँग्रेस नाही नाही ते दोन्ही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण किरण चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता. अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी खूप तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार. आता खूप ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाराष्ट्राकडे 4 पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, तर काय झालं असतं, काय ठरलं आपण किती जागा. अजून जागेचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेचा फॉर्म्युला महाविकास आघाडी होणार, एकत्र लढणार. आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की. आप क्या चाह रहे हैं, आघाड़ी हो, अकेले लड़ेंगे क्या, आप लोगों की क्या. मैं तो हमेशा चाहता हूँ कि बीजेपी और शिवसेना को हराना है तो सब छोटे छोटे पार्टियों को एक होना बहुत जरूरी है. क्योंकि जिन्होंने खाना लूट के खाया है, उन दरोड़ों को जो डकैत है उनको रोकना है. उनको सबको एक होना पड़ेगा, किसी को कांस्टेबल बनना पड़ेगा, किसी को PSI बनना पड़ेगा, किसी को PI बनना पड़ेगा, किसी को DCP बनना पड़ेगा, किसी को CP बनना पड़ेगा. सर भाजपाने ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाण्याचं बॅनर लावलं. ते आनंद दिघे यांचं अस्तित्व पुसण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही शिवसेना आणि भाजपाला विचारा, आम्हाला काय करायचं. कोणाचा अस्तित्व त्यांनी बघावं, आमचं काय. साहेब अर्ज दाखल करायला आता 1 दिवस उरलेला आहे आणि अजून आघाडीच्या काही आंतरिक दिसत नाहीये. जागा वाटावरून माहिती आहे. जागा वाटप झाले हो, शेवटच्या नावावरती टिकमार्क करायचे. कुठल्याही आघाडीचा फॉर्म्युला शेवटच्या दिवशीच दिसतो. किरण चौहान ने जिस तरीके से पत्रकार परिषद लेकर कहा है कि 33 जगह उन्होंने मांग की थी, लेकिन 20 जगह उनको दी गई. मनसे के साथ जाने का विचार नहीं था, लेकिन जबरन जिस तरीके से 3 बार पत्र लिख करके कोई आपके द्वारा जो है उनको जानकारी नहीं दी गई. तो पहली चीज विक्रांत चौहान को ही पता है कि पूरी चर्चा में मैं कहीं बैठी थी. हमारे तरफ से चर्चा का पूर्ण अधिकार मनोज प्रधान जी को दिया गया था और मनोज प्रधान जी ही चर्चा करें. तो खामोखा टीवी पे मेरा नाम लेना इसका कोई मतलब नहीं. किरण चव्हाण असं व्हाट्सएप से ये कर रहे थे, बाकी माझ्या घरी येऊन ते काय चहा घ्यायची, अर्धा तास बसायची, कशासाठी यायची. किरण चव्हाणांनी असाही आरोप केला की आघाडीतील सहकारी पक्ष आमच्या मुलावर त्यांचं मूळ शोधतोय. तो क्या उनको मनाने की कोशिश करेंगे जिस तरीके से. बिल्कुल मेरा दोस्त है वो, और मेरा पॉलिटिकल दोस्त है, मेरा बचपन का दोस्त है. सर मुंब्र्यात जे आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे नगरसेवकांचा हालचाल दिसत आहे, पण आव्हाड साहेब गप्प का अशी चर्चा सुरू आहे. अजून त्यांचे काही डिक्लेरेशन दिसत नाही. म्हणजे नगरसेवकाचे आता जे उमेदवार उभे राहणार आहेत ते अजितदादा पवारांचे उमेदवार सगळ्या चर्चेमध्ये दिसत आहे. आव्हाड साहेब गप्प का असा चर्चा आहे त्यांची. अजून ते का डिक्लेअर करत नाही की कोण उमेदवार उभे राहणार आहे. दिवस आहेत. दोनों एनसीपी चुनाव में लड़ रही है, आपका कहना क्या है. थाना में होगा. खाना का पूछो ना, पुणे में मैं जाता भी नहीं. इस तरीके से उनका प्रस्ताव आया था कि अगर एनसीपी, अगर आपकी पार्टी के द्वारा से उनको अगर कोई टिकट की बात होती है, अगर सीट शेयरिंग को लेकर कि साथ में लड़ना है, जिस तरीके से दीगर नगर पालिका में प्रस्ताव पत्रकारों के थ्रू नहीं आता है. प्रस्ताव देने का एक तरीका होता है, पत्रकारों के द्वारा दिया जाता है. ऐसे पॉलिटिकल गेम हम बचपन में खेला करते. पत्रकारों को बोल के जितेंद्र आव्हाड हमारे दुश्मन नहीं है, वो पत्रकारों को नहीं बुलाया जाता है, कृति से दिखाया जाता है. इतना ही प्यार था तो प्रस्ताव लाके दे देते मनोज प्रधान को, ये हमारा प्रस्ताव है.
लोकसभा और विधानसभा में आप महाविकास आघाड़ी के तौर पर देश में जिस तरीके से लड़े, नगर पालिका चुनाव में क्या वजह रह गई थी? क्या ऐसा इसको है जोड़ने कि की? नगर पालिका का चुनाव भी बहुत छोटा चुनाव होता है, बहुत अहम चुनाव होता है, ज्यादा लोग उसमें जुड़े हुए होते, तो थोड़ी सी संघर्ष की भूमिका होती है। तो महाविकास आघाड़ी में मनसे रहेगी अगर थाना में होता है? कल का दिन देखो ना क्या होता है, आज ही क्यों कुछ होगी। काल बारामतीमध्ये वेगळं चित्र दिसतं. अदानी सोबत पूर्ण पवार कुटुंबीय होते. रोहित पवारांनी सकारात्मक दर्शवली आहे की जर एकत्र आले तर बरं होईल. तुमचं मत काय? कशी राष्ट्रवादी एकत्र येतील? असं त्यांचं मत आहे ना. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि काही जणांना शांत राहण्याचा अधिकार आहे. सध्या तुम्ही गेली 2 महिन्यात तुम्ही काय बोललेलं तुम्हाला दिसलंय का? सध्या शांत बसण्याचा विचार ठेवला. शांत बैठने में भी कुछ बड़ा कारण है? अभी वो भी शांत बड़ा बम फूटेगा, बड़ा बम फूटेगा। अभी उसका इंतजार करो. बम है कि हाइड्रोजन बम है कि क्या है, क्या उसका इंतजार करो. उनको भी इतनी घाई क्या है, हर बम तो आज ही बताओ क्या. 16 तारीख को जब निकाल आएंगे तो रिजल्ट किस तरीके से होगा? कितने जगह पे जो है मैं कोई भविष्य करता नहीं, मैं कोई ज्योतिषी जानता नहीं, ना मैं कोई पत्रिका देखता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.